हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण शुक्र धातू बघणार आहोत. सो हा आपला लास्टचा धातू आहे. 7 धातूपैकी हा शेवटचा 7व्या नंबरचा धातू आहे. ठीक आहे. सो बेसिकली शुक्र धातू म्हणजे की जे गर्भ उत्पादन करण्यासाठी जो मदत करतो तो शुक्र धातू. ठीक आहे. तर बघा आता याच्यात सर्वात पहिले आपण त्याची निरुक्ती बघूया. ठीक आहे. सो बघा त्याची निरुक्ती काय आहे, शॉर्टमध्येच आहे बघा, छोटीशीच आहे. मज्जाजात धातू म्हणजे काय, तर मज्जा धातूच्या नंतर जो मज्जा धातूपासून जो तयार होतो तो शुक्र धातू, असं इथे निरुक्तीत सांगितलं आहे. ठीक आहे. सो याचे पर्याय काय आहे बघा, शुक्र अक्षय निर्मल मज्जा समुद्भव आनंद प्रभव वीर्य रेतस तेज पुंसत्व पुरुष बीज. ठीक आहे. एवढं समजलं. याचं काही अर्थ पाठ करायची गरज नाही आहे. फक्त हे आपल्याला MCQमध्ये एखाद्या वेळेस येऊ शकतं की सपोज आला आनंद प्रभाव हा कोणत्या धातूचा पर्याय आहे, तर मग कोणता, शुक्र धातू. सो त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि SEQसाठी सुद्धा येतो शुक्र धातू. आणि मेन म्हणजे काय माहिती का, मागच्या इयरमध्ये ओके प्रिव्हियस इयरमध्ये हा 10 मार्क्सचा आला होता. काय आला होता, शुक्र धातू आणि शुक्र धातूचे स्रोतच नाही आहे का, त्याचे मूळ स्थान घ्या, त्याचे वर्णन करा. सो हा 10 मार्कासाठी LQ आलेला होता. सो हे ऑड क्वेश्चनसुद्धा कधी कधी येऊ शकतात. म्हणून सगळं तुम्हाला एकदा तरी तुमच्या नजरेखालून सगळे पॉईंट्स हे गेलेले पाहिजे. ठीक आहे. नंतर काय आहे, स्थान. तर स्थान कुठे आहे शुक्राचं, शुक्र स्त्रोतसमध्ये असते बरोबर, शुक्रधरा कला. ठीक आहे. आणि सर्व शरीरामध्ये असते. ठीक आहे. असं सांगेल सर्व शरीरात का, कारण जेव्हा गर्भ तयार होतो तेव्हा तो शुक्रापासून बनतो. ठीक आहे, स्पर्मपासून. सो ते स्पर्म नंतर एका फुल बॉडीत फॉर्मेशन होतं, म्हणून सर्व शरीरात असं सांगितलं. ठीक आहे. तर पांचभौतिक संघटन कसं आहे, तर हे जल आहे, त्याच्यामध्ये जलमहाभूत हे आहे. ठीक आहे. आता त्याचे गुण आणि स्वरूप, आता डायरेक्ट श्लोक लिहिला आहे मी. ठीक आहे. याच्यामध्येच आहे बघा, हे गुणाचा श्लोक आहे. स्निग्धम घनम पिच्छलम च मधुरम अविदाही च रेतशुद्धम विजनियात श्वेत स्फटिकम सन्निभम. म्हणजे काय, कसं आहे, शुक्र स्निग्ध आहे थोडासा, त्यानंतर घन पिच्छला आहे, चिकट आहे, मधुर आहे. ठीक आहे. अविदाही आहे म्हणजे दाह न होत नाही. ठीक आहे. रेत शुद्ध विजनियात श्वेत स्फटिकम सन्निभम. आणि जो श्वेत म्हणजे जो शुद्ध शुक्र असतो तो कसा असतो, श्वेत म्हणजे व्हाईटिश कलरचा असतो, आणि स्फटिकम सन्निभम म्हणजे स्फटिकासारखा तो असतो. ठीक आहे. तर आता याचं स्वरूप तुम्हाला गर्भ शरीरमध्ये आपण शिकलो आहे, रचना शरीरच्या, त्याच्यामध्ये शुक्र आहे बघा, त्याच्यामध्ये त्याचं शुद्ध शुक्रचं श्लोक आहे 2. ठीक आहे. ते तुम्ही इथे लिहू शकतात. ठीक आहे. ते स्फटिकम सन्निभम अविद ते मधुर मधुर गंधीचं. ठीक आहे. सो हे तुम्ही इथे श्लोक लिहू शकता. ठीक आहे. आता रस कोणता आहे याचा, मधुर रस आहे. ठीक आहे. जे सिमेन असतं तर ते त्याच्यामध्ये बघा थोडंसं काहीतरी ग्लुकोज असतं. ठीक आहे. त्यानंतर वर्ण कसा आहे याचा, स्फटिकाप्रमाणे म्हणजे स्फटिक असतं. ठीक आहे. सो त्या मिनरलप्रमाणे व्हाईटिश कलरचं ते आहे. ठीक आहे. ते स्वरूप कसं आहे, सौम्य आहे. ठीक आहे. सौम्य स्वरूपाचं आहे, सॉफ्ट आपण त्याला म्हणू शकतो. ते स्त्रोतसचे मूलस्थान काय आहे याचे बघा, वृषण आहे आणि शेफ आहे. हे कोणी सांगितले, चरकांनी सांगितले मूलस्थान. स्तन आणि वृषण हे सांगितले सुश्रुतांनी. सो याच्यावर मागच्या वेळेस LQ आलेला होता 10 मार्काचा क्वेश्चन. ठीक आहे. सो दॅट्स वाय बारीक गोष्टीसुद्धा तुम्ही एकदा तरी वाचून जायला पाहिजे पेपरच्या आधी. त्यानंतर उत्पत्ती काय सांगितली बघायची, शुक्र पोषक अंशापासून होते. जेव्हा त्याच्यावर शुक्र धातू अग्नीची क्रिया होते तेव्हा शुक्र धातू हा तयार होतो बरोबर. तर आता उपधातू कोणता आहे शुक्राचा, तर ओज सांगितला आहे. सो ओज हा शुक्राचा उपधातू आहे. हे कोणी सांगितले, तर शारंगधरांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रमाण किती आहे, किती अंजली, अर्धा अंजली याचं प्रमाण सांगितलेलं आहे. तर आता बघा नेक्स्ट आहे शुक्र धातूचे कार्य. तर शुक्र धातू का कार्य करते आपल्या बॉडीमध्ये. सो बघा शुक्र धातू काय करते, मेन कार्य म्हणजे गर्भोत्पादन म्हणजे गर्भ निर्मिती करण्याचं काम. त्याचा श्लोक आहे बघा, आपण शरीर रचनामध्ये बघितला होता. शुक्र शोणित जीव संयोगे तू खलु कुक्षिकते गर्भसंज्ञा भवती. म्हणजे शुक्र शोणित जेव्हा एकत्र येतात तेव्हा गर्भ हा तयार होतो. ठीक आहे. हे त्याचं कार्य आहे. त्यानंतर काय अजून सांगितले, तर शुक्रम धैर्य चवन प्रीती देहबल हर्ष विचार थमच.
म्हणजे शुक्र आपल्या देहाचे बळ देखील वाढवते, ठीक आहे, आणि देहबल वाढवते, धैर्यसुद्धा आपल्यामध्ये निर्माण करते, ठीक आहे. त्यानंतर आता शुक्रवृद्धी. आता शुक्र धातू जर एक्सेस अमाऊंटमध्ये झाला तर काय होतं? सो बघा, मेनली ते पुरुषांच्या शरीरामध्ये हे दिसून येते लक्षणं, ठीक आहे. बघा, अतिस्त्रीकामता वृद्धम शुक्रम शुक्राश्मरी मपीच. म्हणजे काय तर अतिस्त्रीकामता म्हणजे स्त्रीचा सहवास हा जास्त आपल्याला करावा वाटतो. नंतर काय, शुक्र अश्मरी म्हणजे तिथे स्टोन देखील होतात, ठीक आहे. तसं किडनी स्टोन असतात, तसेच शुक्र अश्मरी म्हणजे तिथे सिमेंटचे स्टोन देखील तिथे होऊ शकतात तुम्हाला जर वृद्धी झाली तर शुक्राची, ठीक आहे. देन आता क्षय. तर क्षय झाला तर शुक्र कमी झालं तर काय होतं बघा लक्षणे. शुक्रे चिरात प्रथित शुक्र शोणित मेवा तो अर्थात वृषणो मेंढ्र धुमया तीवच. म्हणजे काय तर शुक्र जर कमी झाले तर जेव्हा शुक्र निष्क्रमणाला वेळ लागतो, म्हणजे इजॅक्युलेशनला टाईम लागतो. त्यानंतर काय, शुक्रबरोबर रक्त येते, म्हणजे सिमेंटबरोबर ब्लड देखील तिथे येऊ शकते, ठीक आहे. आणि वृषण आणि मेंढर टेस्टीस त्यांना काय त्या प्रदेशी काय होतात, वेदना, पेन हे होतं, ठीक आहे. सो हे शुक्रक्षयाचे लक्षणे आहेत. सो असं आपलं शुक्रधातू झाला आहे आणि आपले टोटल 7 धातू हे संपलेले आहे, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक बघूया. थँक्यू. जर नोट्स पाहिजे असतील तर ह्या नंबरवर मला मॅसेज करा. श्लोका डायरी हवी असेल तर ती देखील तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.